नियताः प्रणताः स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि देहि यशो देहि द्विषोजहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। कालपासून आपण तर्पयंती ह्या पदाचं देवीचं जे नाव आहे त्याचं चिंतन करत आहोत. तृप धातूचे हे निजंत म्हणजे प्रेरणार्थक रूप आहे. याचा अर्थ तृप्त करणे, संतुष्ट करणे, प्रसन्न करणे असा आहे. प्रीणन हा शब्द आपल्याला माहिती आहे ना. प्रीणन करणे म्हणजे आनंद देणे. लक्ष्मीतंत्रात श्रीसूक्तातील ह्या देवीचं नावाचं वर्णन करताना पहिल्यांदा लक्ष्मीने काय सांगितलं इंद्राला, की मी स्वतःच्या गुणांनी तृप्त आहे. षड्गुण तिच्याजवळ पण आहेत, त्यामुळे ती तृप्त आहे. आणि भगवान विष्णूंनाही गुणांनी तृप्त करते. आता इथे गुण म्हणजे षड्गुण पण आहेत, त्रिगुण पण आहेत. तर ते काल आपण बघितली चर्चा सगळी. आणि तिच्या 5 कार्याने ती कशी संतुष्ट होते तेही पाहिले. म्हणजे संवृत्ती वगैरे जे 5 कार्य आपण पाहिले अनुग्रहापर्यंत, तर त्याने पण ती संतुष्ट होते किंवा संतुष्ट करते. तसंच प्राण्यांना तिने काय करते, प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपल्यातल्या प्राणांना, प्राण्यांच्यामध्ये जो प्राण आहे, श्वास आहे, 5 प्रकारचे प्राण, 5 प्रकारचे उपप्राण, त्यांच्या प्रेरणेने ती शरीरातील 72 नाड्यांना रस पुरवून तृप्त करते. हे पण आपण काल अभ्यासलं. काल काही तांत्रिक अडचणीमुळे प्रार्थना रेकॉर्ड नाही करता आली, पण कालचा भाग आपला पुरा झालेला आहे. आज आपण पुढचं बघूया. तर्पयंतीचा आणखीन एक अर्थ आपण पाहणार आहोत. असं म्हटलं या ठिकाणी. आता आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीतंत्रामध्ये ज्ञान आहे, योग आहे, दर्शनशास्त्र आहेत, हठयोग म्हणजे कुंडलिनी योग आहे, राजयोग आहे, मंत्रयोग आहे, लययोग आहे. या प्रकारचे योग सगळे आहेत लक्ष्मीतंत्रामध्ये. हे जेव्हा आपण अभ्यासतोय श्रीसूक्ताची नावं, त्यामध्ये वेगवेगळ्या योगांचा संदर्भ येतोय. तर आता इथे 72,000 नाड्यांचा संदर्भ तर आलेलाच आहे. आता पुढे ते असं म्हणते की सुषुम्ना मार्गाने श्रेष्ठ भावापर्यंत पोचणारी शुद्ध योगरूपी आरशात मी बिंबरूपाला येते. थोडा गूढ अर्थ याचा. आता 72 नाड्यांना ती कशी तृप्त करते, प्राणवायू पुरवून, रस पुरवून, हे सांगून झालेलं आहे. आता आहे ती मुख्य नाडी जी आहे सुषुम्ना, तिचा संबंध आहे. कारण इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या 3 प्रमुख नाड्या आहेत. मुख्य 10 आहेत, त्या ह्या 3 आणखीन प्रमुख. आणि बाकी या 72,000 नाड्या आहेतच. तर या ठिकाणी सुषुम्ना मार्गाने श्रेष्ठ भावापर्यंत पोचते म्हणजे काय होतं, आणि शुद्ध योगरूपी आरशात बिंबरूपाला येते म्हणजे काय होतं, त्याचा आपण थोडा अभ्यास करूया. आता आपल्याला माहिती आहे की प्राणीमात्रांच्या शरीरात मूळ शक्ती या रूपाने देवी स्थित आहे. आणि ती चंद्र आणि सूर्यनाडीद्वारा म्हणजे इडा, पिंगल आणि शरीरामध्ये वाहते. इतर नाड्यांमध्ये ती प्राणरूपाने असते. पण मूलाधारापासून सहस्रार कमलामध्ये जाणाऱ्या सुषुम्ना या प्रमुख नाडीतून जेव्हा ती वाहते, तेव्हा ती कुंडलिनी शक्ती म्हणून ओळखली जाते. ह्या कुंडलिनीचे पूर्णता, प्रतिबिंबता, प्रबलता, प्रोच्चलता, प्रत्यंगमुखता हे 5 गुण आहेत. हे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. या श्लोकामध्ये तिच्या श्रेष्ठ भावाप्रत जाण्याचा गुण आणि बिंबभावाने प्रकट होण्याचा गुण वर्णिला आहे. म्हणजे काय ते आपण बघूया. सुषुम्ना मार्गाने श्रेष्ठ भावाला जाणारी शक्ती परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आपल्या दत्त महात्म्य या ग्रंथात वर्णिली आहे. ते म्हणतात की उत्तम प्राणायामाने कुंडलिनी प्राणाला सुषुम्नेतून जाऊन ब्रह्मरंध्रात घेऊन जाते. काय म्हणतात ते, उत्तम प्राणायामाने कुंडलिनी प्राणाला सुषुम्नेतून घेऊन जाते आणि ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जाते. सुषुम्नेतून ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन जाते. आणि मग काय होतं, तर निश्चलता प्राप्त होते.
ती कशी होते तर 2 पळे आणि 5 विपळे एवढा वेळ ब्रह्मांडात प्राण राहिला की पापशमन होते. मोठी अवघड गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या ओव्या बघूया आपण. उत्तम प्राणायामे जाण ब्रह्मरंध्री जाई प्राण. श्वासोश्वास बंद होऊन निश्चल तो ये सर्वथा. हा सगळा ते अभ्यास शिकवतात याला कार्तवीर्य अर्जुनाला, सहस्रार्जुनाला. जव इंद्रिय शुद्धी न झाली, कुंडली ती न हल्ली, सुषुम्नेमध्ये न झाली प्राणांची गती जववरी. कुंडली शक्ती उठावी लागते. 2 पळे 5 विपळे जाण ब्रह्मांडी धरिता ठरता प्राण. प्राणायाम तो मुख्य जाण पाप शमन करीतो. जो का या ठिकाणी क्रममुक्ती असा शब्द आलेला आहे. ते काय आहे ते आपण संदर्भ आला म्हणजे बघूया. तर या ठिकाणी मुख्य काय आहे की सुषुम्ना मार्गाने जेव्हा प्राण ब्रह्मरंध्रामध्ये जातो आणि त्या ठिकाणी 2 पळे आणि 5 विपळे एवढा वेळ थांबतो, त्यावेळेला सगळ्या पापांचं शमन होतं. ऋग्वेदाच्या कौशितकी ब्राह्मण उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये पर्यंक विद्या दिली. त्यामध्ये सुषुम्ना मार्गाने प्राणत्याग केल्यानंतर साधक मृत्यूलोकापासून निघून ब्रह्मलोकापर्यंत कसा प्रवास करतो त्याचं काव्यात्मक वर्णन आहे. भवानी भुजंगम स्तोत्र जे आहे शंकराचार्यांचं, त्यामध्ये आचार्यांनी सुषुम्नेतून जाणाऱ्या कुंडलिनी रूप शक्तीची स्तुती केली आहे. ते म्हणतात, हे माते, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध अशा 6 चक्रा, ही 6 आधार चक्रे म्हणजे कमलं आहेत. आणि त्यातून विराजमान झालेली सुषुम्ना तिच्या अंतर्भागी, सुषुम्नेच्या अंतर्भागी म्हणजे ह्या कमलातून जी 6 चक्र आपल्याला माहिती आहे, त्या कमलातून जी सुषुम्ना विराजमान होते तिच्या अंतर्भागी तेजोरूपाने विलसणारी कुंडलिनी तू आहेस. म्हणजे आचार्यांनी सुद्धा यामध्ये कुंडलिनी योग सांगितलेला आहे. श्रीविद्या आहे सौंदर्यलहरीमध्ये, पण भवानी भुजंगममध्ये ते योग सांगतात. तू सहस्रदल कमलात असलेल्या सुधामंडलाला वितळवतेस आणि अमृतप्राशन करतेस. चिदानंद रूप, सुधामूर्ती, अमृतस्वरूपा अशा तुझी मी स्तुती करत आहे. आता श्लोक जो आहे त्यांचा भवानी भुजंगम स्तोत्रामधला पहिला श्लोक आहे. षडाधार पंकेरुहांतर विराजत सुषुम्नांतराले तिथे ज्योल संतितम. अतिते ज्योल संतितम, उज्ज्वल संतितम असं आहे. संतिम. षडाधार पंकेरुहांतर विराजत सुषुम्नांतराले तिथे ज्योल संतिम. सुधामंडलम द्रावयंतीम पिबंतीम सुधामूर्तिमीडे चिदानंद रूपाम. असा हा श्लोक आहे. षडाधार पंकेरुह म्हणजे 6 आधार जी चक्र आहेत त्या कमलातून विराजणारी सुषुम्ना जेव्हा अंतरालमध्ये जाते, ब्रह्मांडामध्ये जाते, त्या ठिकाणी असलेलं सुधामंडल ती वितळवते म्हणजे पातळ करते आणि ते अमृत पिऊन ती संतुष्ट होते असं आहे. अमृतस्वरूप, अमृतपाशन करतेस. चिदानंद रूप, सुधामूर्ती असलेल्या अमृतस्वरूपा अशा तुझी मी स्तुती करत आहे. अशा सुषुम्नेतून जाऊन परमश्रेष्ठ भावाशी पोचणाऱ्या कुंडलिनीचाच प्रतिबिंबता, बिंबभाव हा एक गुण आहे. आता आपण हे काय आहे ते बघितलं, म्हणजे ती कशी जाते सुषुम्नेतून ब्रह्मरंध्रामध्ये, त्या ठिकाणी असलेलं अमृताचं तळज आहे ते पातळ करून म्हणजे ती ते अमृत पिते, ते स्त्रवतं, ते अमृत ती पिते आणि ती अमृतस्वरूपा चिदानंदरूप अशी ती तिथं आहे. आता सुषुम्नेतून जाऊन परमश्रेष्ठ भावाशी आता ती पोचलेली आहे. मग तिचाच प्रतिबिंबता, बिंबभाव हा एक गुण आहे जो आला आहे या श्लोकामध्ये. जो बिंबभाव हा जो आलेला आहे, मी म्हणून म्हटलं की हे थोडंसं गूढ आहे, थोडंसं योगशास्त्राच्या दृष्टीने, हठयोगाच्या दृष्टीने आहे.
सुषुम्ना मार्गाने श्रेष्ठ भावापर्यंत पोचणारी शुद्ध योगरूपी आरशात मी बिंबरूपाला येते असं ती म्हणते. तर हे बिंबभाव कुठला आहे तर सुषुम्नेतून जाऊन परमश्रेष्ठ भावाशी पोचणाऱ्या कुंडलिनीचाच बिंबभाव हा एक गुण आहे. हे कसं बिंब पडतं तर बिंब आणि प्रतिबिंब असं आपण म्हणतो की नाही, आपलं बिंब आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. तसं इथं असं म्हणलं, जलाशयामध्ये ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे मानवी शरीरात परमात्म्याचे प्रतिबिंब पडलेले असते असं त्याचा अर्थ. हे रूप कुंडलिनीच्या माध्यमातून ओळखता येते. ही शक्ती मूळ आदिशक्तीशी एकरूप झाली की परब्रह्मरूप लक्ष्मीनारायणाशी एकरूप होते. म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी प्राणशक्ती, जी कुंडलिनी शक्ती आहे, ती शक्ती ही कोणाचं प्रतिबिंब आहे? भगवंताचं, परमात्म्याचं. ते जे माध्यमात कसं ओळखता येतं तर कुंडलिनीच्या माध्यमातून. आणि ही शक्ती मूळ आदिशक्तीशी एकरूप होते आणि मग परब्रह्मरूप लक्ष्मीनारायणाशी एकरूप होते. म्हणून इथं तिचा बिंबभाव दाखवलेला आहे. हे बिंब आपल्याला कुठं बघायला मिळतं? आपल्याच प्राणशक्तीचं बिंब कुठं पाहायला मिळतं? शुद्ध स्वच्छ अशा योगरूपी आरशामध्ये. म्हणजे हा सगळा योगाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला हा थोडा गूढ वाटतो, कारण कुंडलिनी जागृत होऊन साही चक्रातून वर येऊन ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते. तिथे जे अमृततळ आहे ते अमृततळातलं अमृत ती प्राशन करते आणि म्हणून ती अमृतस्वरूप आहे. त्यामध्ये ती श्रेष्ठ भावाला पोचते आणि त्या ठिकाणी तिचा बिंबभाव आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं ते परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. आणि मग ती आदिशक्तीशी एकरूप होते. हा पुढचा भाग झाला. म्हणजे या ठिकाणी पूर्ण कुंडलिनी योग आहे. आता हे कसं दिसतं आपल्याला तर शक्तिपात योगाचा अभ्यास केल्याने हा बिंब प्रतिबिंब भाव आपल्याला कळतो. शक्तिपात काय आहे हे आपण काल बघितलेलं आहे की ती जे अनुग्रह करते तो अनुग्रह कसा असतो, तर त्यामध्ये शक्तिपात कसा असतो हे काल आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला परमात्मरूप आपलं कळाल्यानंतर एक आपली आनंदाची निश्चल अशी स्थिती प्राप्त होते. मग काय होतं तिथे तर आत्मबिंबातून निर्माण झालेल्या चिन्मय आणि पारमार्थिक अमृतरसांनी योग्यांचं श्रेष्ठ सत्व आनंदित करते. हा थोडासा अवघडच भाग आहे सगळा. हा सगळा जे योग साधना करतात, जे शक्तिपात विद्या आहे त्यांना यातली माहिती असेल. आता हे जे हा जो श्लोक आहे तो मागचाच विषय, कुंडलिनी शक्ती ही कशी आहे? बिंबरूप आहे. मग ती परमात्म स्वरूपाचे परमात्म शक्तीचे प्राण शरीरात पडलेलं बिंब आहे. त्यामुळे ते आत्मबिंब आहे असं म्हणतायत. आत्मा कसा आहे? अमृतमय आहे. त्याचं अमृत सहस्रार चक्रात कलारूपाने आहे. आणि हे माहिती आहे, चंद्रतळ आहे, चंद्रातून अमृत स्रवतं. यातून जो रस पाझरतो त्याने जीवन सुरू राहते. म्हणजे त्यांना नंतर खाणं पिणं वगैरे एवढं काही लागत नाही. कित्येक योगी निराहार असतात. त्यामुळे चिन्मय चिरंजीव रस कुठे आहे? आत्म्यामध्येच आहे. त्या रसातून परमार्थाचा सुधारस प्राप्त होतो. हा रस शांत रस आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचा उल्लेख केलेला आहे. जेथ शांताची या घरा असं त्यांनी म्हणले. मिनले गंगा यमुनेचे भोग तैसा रसा जागले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आघवे येत. काय म्हणतात ते? मिनले गंगे यमुनेचे भोग तैसे रसा जागले प्रयाग. इडा पिंगला सुषुम्ना सगळ्या एकत्र येत. म्हणून सुस्नात होत जग आघवे येत. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधली 2री आणि 6वी ओवी. तसा
मागच्या विवेचनात पण अमृत रसाचा उल्लेख आपण बघितला आहे. हा रस कसा आहे? आत्मिक आहे. आत्मोन्नतीसाठी चा तो प्राप्तव्य आहे. आत्मोन्नतीसाठी हे प्राप्तव्य आहे. त्याला परमार्थ असं म्हटलेलं आहे. परम अर्थ म्हणजे श्रेष्ठ मिळवण्याची वस्तू, प्राप्तव्य, श्रेष्ठ प्राप्तव्य. म्हणून अध्यात्म, मोक्ष, पुरुषार्थ याला परमार्थ म्हणतात, कारण ते आपलं श्रेष्ठ प्राप्तव्य आहे. मनुष्य जन्माला आल्यानंतर धर्म अर्थ काम तर सगळेजण करतात, पण मोक्षासाठी प्रयत्न करणारे खूप थोडे असतात. म्हणून परमार्थ. आणि खूप वेळेला चेष्टा पण केली जाते, काय दमून भागून आले, परमार्थाला लागले, असं काहीतरी चेष्टा केली जाते. पण परमार्थ हा खूप अवघड आहे आणि खरोखरच ते श्रेष्ठ प्राप्तव्य आहे. त्याच्यासाठी लहानपणापासून एक विशिष्ट प्रकारची जीवन पद्धतीने जीवन जगावं लागतं. पण भारतीय जीवन प्रणालीमध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे जे म्हटलेलं आहे, तर मोक्षमार्गासाठी म्हणजे मोक्षमार्गावर जाण्यासाठी धर्माच्या अधिष्ठानावर काम आणि अर्थ, संपत्ती, मानमरातब हे सगळं प्राप्त करून घ्यायचं असतं. म्हणून लौकिक उपभोगांची तृप्ती मिळवायची आणि पारमार्थिक जीवन क्रमायचं किंवा ते स्वीकारायचं, असा हा क्रम आहे. योगी लोक साधना करून अर्थ आणि काम बाजूला सारतात, धर्मपालन करून मोक्षाकडे जातात आणि ते परमार्थाची अपेक्षा करतात, परमप्राप्तव्याची अपेक्षा करतात. हा परमार्थ आत्मशक्तीच्या प्राप्तीने साध्य होतो. आता ह्या परमार्थातून आलेला सुधारस कसा आहे? चिन्मय आहे, आत्मिक आहे, संविद्रूप आहे. कारण शक्ती कशी आहे? चिन्मया, ज्ञानमय स्वरूपा, प्रेमरूपा, भाविका आहे. यामुळे ती योग्यांचे सत्व तृप्त करते. सत्व म्हणजे काय आहे? तर सत्व म्हणजे वस्तूच्या स्वभावामध्ये असणारे गुणधर्मरूप भाव, त्याला म्हणायचं सत्व. प्राण्यांचं सत्वहरण करणे वगैरे गोष्टींमध्ये आलेलं असतं बघा. अनसूयेचं सत्वहरण करायला 3 देव आले, असे सत्व शब्द आपल्याला माहिती आहे. तो भाव आहे, गुणधर्मरूप आहे. म्हणजे जसा अग्नीचा उष्णता हा गुणधर्म आहे, पाण्याचा थंडपणा हा गुणधर्म आहे, तो त्यामध्ये असणारा भाव आहे. योग्यांचा गुणधर्म काय आहे? तपस्या, साधना. या तपस्येला देवी तृप्त करते, म्हणजे त्यांची साधना ती प्रगत करते. उपासतेची पदवी पोषित बीज आहे म्हटलेलं आहे भगवंतांनी, ज्ञानेश्वरांनी सांगितलं आपल्याला. या अमृतपानाचा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केला. ते म्हणतात, कुंडलिनी जेव्हा चंद्रामृत प्राशन करते तेव्हा कृतांतही देहाकृतीला घाबरतो. आणि असं म्हटलंय, तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतोगा. ज्ञानेश्वरी 6:259. पुढे असं म्हटलंय, नेहमी विशेष परिणाम पावणाऱ्या म्हणजे बदलणाऱ्या प्रकृती इत्यादीच्या कार्यभावाला कमी न होणाऱ्या माझ्या शक्तीने व्याप्त करते. केवढे अर्थ दिलेत बघा तर्पयंती या शब्दाची. ती काय करते? तर प्रकृती जी आहे, बदलणारी प्रकृती आहे, तर तिच्यात जो कार्य आहे, कार्य करण्याचा भाव आहे, त्याला ती स्वतःच्या शक्तीने व्यापते. म्हणजे लक्ष्मीच्या शक्तीने ही सगळी कार्य होतात. आपण बघितलं लक्ष्मीतंत्राच्या 5व्या अध्यायामध्ये शुद्ध, अशुद्ध आणि मिश्र अशी तिची सृष्टी निर्मिती दिली. ती आपण बघितली की देवांची निर्मिती आहे, ब्रह्मदेव वगैरे 3 देवांची निर्मिती आहे, मनुष्य वगैरे तिर्यक वगैरे यांची निर्मिती आहे. म्हणजे शुद्ध, अशुद्ध आणि मिश्र. तर मिश्र सृष्टीमध्ये ब्रह्मांड आहे. यामध्ये प्रधान, असद, असद अशी त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. सांख्यांच्यामध्ये पण हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये तामस अहंकार जो आहे, 3 गुणांचे 3 प्रकारचे अहंकार असतात. त्याच्यापासून भूतमात्र, पंचमहाभूते, शब्दादी तन्मात्रा, वैकारिक अहंकारापासून श्रोत्रादी ज्ञानेंद्रिये, तेजस अहंकारापासून वाक इत्यादी कर्मेंद्रिये असं निर्माण झालं. आता श्रोत्रादी इंद्रिये हे काय आहे? अधिदैव आहे. त्यांचे शब्दादी विषय हे अधिभूत आहेत.
त्यांच्या देवता अग्नी, इंद्र, विष्णू, प्रजापती आणि मित्र हे अधिदैवत आहे. मनामध्ये दंडी, शुक्ल, गच्छती, पुमान, डित्थ असे शब्दादीपासून 5 विकल्प तयार झालेत. हे सगळे टेक्निकल शब्द आहेत. यामध्ये मनामध्ये चालणारे जे काही भाव आहेत, विविध भाव, त्याचा उल्लेख आहे. विकल्प आहेत, 5 प्रकारचे विकल्प मनामध्ये असतात. त्याला त्यांनी नावं दिली दंडी, शुक्ल, गच्छती, पुमान आणि डित्थ. तर कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मिळून 10, अंतःकरणत्रय, 5 विकल्प, 5 अधिदैव यांचे 23 विकार निर्माण झाले. हे सगळं संख्यात्मक आहे. अंडकोशात अंगप्रत्यंगयुक्त शरीर जीव निर्माण झाले, शरीर निर्माण झाली, अशी सृष्टी निर्माण झाली. ती प्रकृती, ती सतत बदलत असते, परिणाम पावत असते. जीव हा प्रमाता आहे. तो अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि त्रिविध होतो. त्याला 10 इंद्रिय असतात. जीवांमध्ये देवी संकोच रूपाने म्हणजे छोट्या अंशात्मक आहे. ती आत राहून कार्य करते. म्हणून प्रस्तुत श्लोकामध्ये ती प्रकृतीच्या पलीकडे असून स्वतःच्या शक्तीने प्रकृतीत कार्य घडवून आणते, त्या कार्यभावाला व्यापते असं म्हटलेलं आहे. लक्ष्मीची शक्ती कधीही क्षीण होत नाही, कारण ती चित्स्वरूप आहे, चिन्मय आहे आणि सगळं विश्व तिच्यामध्ये लीन अवस्थेत आहे. दर्पणामध्ये ज्याप्रमाणे पर्वताचे दर्शन होते, पण दर्पणात काही फरक पडत नाही, तसं तिच्या अंतरंगामध्ये ती सृष्टीरूप आहे. त्यामुळे प्राकृतिक घटना कितीही घडल्या तरी देवीची शक्ती क्षीण होत नाही. व्यष्टीच्या प्राकृतिक विकारापासून व्यष्टीच्या सूक्ष्म देहाला आपल्या योनीतून मोक्ष मिळतो, पण त्यासाठी ज्ञान व शुद्ध कर्म याने अविद्या धुवून टाकावी लागते. तर असं म्हटलं आहे की अविद्या धुण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला साधना करावी लागते, ज्ञान आणि शुद्ध कर्म करावं लागतं. यांनी अविद्या धुवून टाकावी लागते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला इथं असं म्हणले दुःख जन्म जरा द्युत्थ तत्रस्था प्रतिपद्यते शुद्ध विज्ञान संबंधात शुद्ध कर्म समन्वयात यदा धुनोत्य विद्याम ताम तदा सानंदम अश्नुते. लक्ष्मी तत्वातलं 5 आणि 5व्या अध्यायातला 85वा श्लोक आहे. आता पुढे असं म्हणलं आहे की अजून ते चालूच आहे याचं वर्णन. समुद्र जसा नद्यांनी भरलाच जातो, तेलाने दिवा जसा सतत जळत राहतो, तशी प्राण्यांची इंद्रिये त्यांच्यामध्ये प्राणांचा संचार करवीत चालतात. म्हणजे मी इंद्रियांमध्ये प्राण भरते आणि इंद्रिये प्राणांनी तृप्त करते असं ती म्हणते. तृप्ती कशा कशाची देते त्याचे इतके अर्थ यामध्ये सांगितलेले आहेत. तर हा जो श्लोक आहे तो आणि त्याच्यापासून तयार होणारा जो शब्द आहे मंत्र आहे तो आपण उद्याला बघूयात, कारण इथे काहीतरी ठकठक चालले, तर सगळा आवाज आपल्यामध्ये येतो आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. आपण आलो आहे शुद्ध ज्ञान आणि शुद्ध कर्म याने अविद्या धुवून टाकावी लागते, इथंपर्यंत आपण आलेलो आहे. या मंत्राचा पुढचा भाग आपण पाहू, कारण खूप प्रकारचे अर्थ दिलेत आणि त्याचं पुढे फलश्रुती पण दिलेली आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.